मंडळी नमस्कार. मायनी रोडवरील सीताराम पॅलेस बंगल्याच्या समोर आपण सध्या उभे आहोत. हा बंगला आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेंद्र मोरे यांचा आणि याच बंगल्यात रात्री 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी धाडसी चोरी झालेली आहे आणि या धाडसी चोरीमध्ये जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. या घरामधून घराच्या दक्षिण बाजूच्या दरवाजातून दरवाजा तोडून हे चोरटे आत घुसले आणि घरातील काही तिजोऱ्या वगैरे हे सगळं घेऊन चोरटे बाहेर आले. यामध्ये इथले जे नगरसेवक आहेत सुरेंद्र मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी इको गाडी ही लावली होती आणि त्या इको गाडीचं जे टायर मार्क आहेत तेही या ठिकाणी त्यांनी पोलिसांना दाखवलेले आहेत. म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे आता सध्या ज्यांच्याकडे चार्ज आहे ते संदीप पोमन या ठिकाणी आले. त्यांनी सगळी पोलीस यंत्रणा, ठसे तज्ज्ञ, त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम ही सगळी कार्यान्वित केली आणि थोड्या वेळात या ठिकाणी श्वान पथक ही या ठिकाणी दाखल होणार आहे. एकूणच जर परिस्थिती बघितली तर एवढा मोठा बंगला आहे आणि या ठिकाणी सुरेंद्र मोरे यांचा मेडिकलचा खूप मोठा व्यवसाय आहे आणि त्यांच्या घरी ही चोरी होणं हे खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. घरामध्ये जिथून चोरट्यांनी प्रवेश केला तेच हे ठिकाण या ठिकाणी आपण बघू शकतो की फॉरेन्सिकची टीम आता जे काय फिंगरप्रिंट्स असतील, इतर काही गोष्टी असतील त्या घेऊन बाहेर आलेली आहे. एकूणच इथल्या सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी पोलीस असतील, API संदीप पोमन यांनी ही यंत्रणा फास्ट कार्यान्वित केल्यामुळं या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी बरोबर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असेल ही या ठिकाणी पोहोचलेली आहेत. या ठिकाणी आपण बघतोय की हा दक्षिण दरवाजा आहे घराचा आणि या ठिकाणाहून जे काही चोरटे होते ते आत गेल्याचं आपल्याला इथून समजलं. त्याचबरोबर या ठिकाणी याच पायऱ्या लगत एक इको गाडी लावल्याचं म्हणणं आपल्याला नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी सांगितलेलं आहे. या व्हॅन मधूनच सगळी चोरी आहे ती नेण्याचा, जे चोरीचा मुद्देमाल आहे ते नेण्याचा प्रयत्न इथल्या चोरट्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की हे घर आहे आणि घराच्या बरोबर दक्षिण बाजूला इथं मातीचं ढिगार आहेत. मातीच्या ढिगाऱ्याच्या बरोबर पलीकडच्या बाजूला जिथं लॉकर किंवा इतर साहित्य घरातील नेलेलं आहे, जे साहित्य आहे ते आपण बघू शकतो की चोरट्यांनी इकडेही काय आणून ठेवलेलं आहे. त्याचाही पोलिसांनी या ठिकाणी ते झाकून ठेवलेला आहे. थोड्या वेळा श्वान पथक आल्यानंतर त्याचाही उलगडा होण्यास मदत होणार आहे. आपण दुसरीकडे बघू शकतो की या ठिकाणी जे काही लॉकर आहे, ज्या पेट्या आहेत आणि जे काही साड्यांचं मटेरियल आहे तेही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. मगाशी थोडंसं पावसाचं वातावरण झालं असल्यामुळं ते या ठिकाणी झाकून ठेवण्यात आलं होतं. मात्र आपण बघू शकतो घरातल्या काही साड्या ऐनवेळी आलेल्या पै पाहुण्यांना देण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या या साड्या आहेत आणि त्या देखील चोरट्यांनी या ठिकाणी पळवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ह्या दोन जे लॉकर आहेत तेही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अगदी त्या घरापासून इथपर्यंतचं अंतर जवळपास 50 मीटरच्या आसपास असेल आणि एवढ्या लांब अंतरावर ह्या दोन मोठ्या ज्या कपाटातील लॉकर आहेत त्या आणून ठेवलेला आहे. या ज्या तिजोऱ्या आपण बघताय यातील सगळा जो काय रोखीचा ऐवज होता, त्याचबरोबर जे काय सोनं नाणं होतं तेही या ठिकाणी चोरट्यांनी गायब केलेलं आहे. त्याचबरोबर घरातील जे चांदीचे सोन्याचे देव होते त्या देवांनाही या चोरट्यांनी सोडलेलं नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघताय की एक छोटासा डब्बा आपल्याला बघायला मिळतोय. त्या घरात असणाऱ्या लहान मुलांनी या ठिकाणी आपलं जे मिळालेला पॉकेट मनी आहे तो साठवण्यासाठी या ठिकाणी गल्ला केलेला होता आणि तो गल्लाही या ठिकाणी चोरट्यांनी सोडलेला नाही. त्याचबरोबर या ठिकाणी टँगो पंचच्या काही बाटल्याही या ठिकाणी आपल्याला आढळून आल्या. म्हणजेच ते चोरटे थोडस दारू वगैरे पिणारे होते अशा प्रकारे आपल्याला इथं आढळून येत आहे. त्यामुळं ही जी धाडसी चोरी आहे ही चोरी घडण्याआधी, याच्या आधी ही सुरेंद्र मोरे यांच्या मेडिकलमध्ये 2दा चोरी झाली होती. मात्र रोकड गेलेला ऐवज कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे कुठेही तक्रार वगैरे नोंदवली नव्हती. मात्र आता गेलेली जी रक्कम आहे ती जवळपास 20 लाखांच्या घरात आहे. त्यामुळं सध्या आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही या ठिकाणी आलेली आहे. सध्या ज्यांच्याकडे दहिवडी पोलीस ठाण्याचा कार्यभार आहे ते संदीप पोमन ही या ठिकाणी आपल्याला येऊन गेलेले बघायला मिळाले. एकूणच त्यांनी यंत्रणा जी कार्यान्वित केली त्यामुळं तपासाला ही गती मिळालेली आहे. थोड्याच वेळात श्वान पथक या ठिकाणी येऊन इथलं जे काय आहे
जो काय मागोवा चोरट्यांचा निघतोय का ते बघण्याचा निघतोय का हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. हा जो बंगला बघताय सुरेंद्र मोरे यांचा बंगला, दहिवडीचे नगरसेवक आहेत ते, आणि एवढा मोठा बंगला आणि त्यांच्या घरात एवढी मोठी चोरी झालेली आहे. ही खूप मोठी धाडसी चोरी म्हणावी लागेल. आणि ह्या चोरी दरम्यान गेलेला ऐवज 20 लाखांच्या घरात असल्यामुळं या ठिकाणी पोलीस यंत्रणेवर ही एवढी मोठी रक्कम शोधून काढण्याचा जो आहे तो ताण असणार आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणा ही चोरी उघडकीस आणण्यात आपलं सर्वस्व पणाला लावून, आपली सगळी शक्ती यंत्रणा पणाला लावून या ठिकाणी कशा प्रकारे तपास करते हेही बघणं यामध्ये महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.